विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि आपल्या कार्यकर्तृत्वाच्या पताका उंच फडकवणाऱ्या महिलांना दैनिक लोकमतच्या वतीनं शनिवारी नाशिक येथील रॉयल हॉटेल एक्सप्रेस इन इथं तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी उपस्थित नाशिकचे पोलीस आयुक्त मोनिका राऊत, फॉरेस्ट विभागीय व्यवस्थापक डॉक्टर सुजित नेवसे, प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर, लोकमतचे संपादक कुलकर्णी यांच्या हस्ते सुरगाण्यातील भदर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच झंपाताई रमेश थोरात यांना दैनिक लोकमत 2025च्या तेजस्विनी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। ग्रामीण भाग असताना देखील झंपाताई यांनी यशाची शिखरं सर करत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आपल्या कार्यशैलीचा दाखला म्हणून दैनिक लोकमतनं उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या झंपाताई थोरात यांची निवड करण्यात आली। या पुरस्कारानं झंपाताई यांचे सर्व स्तरातनं कौतुक केलं जात आहे। बऱ्याचशा आमच्या समस्या होत्या त्या आम्ही व्यवस्थितपणे पूर्ण केल्या। आमचा पाण्याचा प्रश्न असेल, आमची लाईटचा प्रश्न असेल, आमच्या अंगणवाडी डिजिटल असेल, शाळा डिजिटल असेल, आमच्या पद्धतीने आम्ही बरंच असं हे सुधारण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही कुठेतरी चांगलं काम केलं म्हणून आम्हाला तेजस्विनी पुरस्कारासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। एका ग्रामीण भागातून आपण येत आहेत आणि ग्रामीण भागात एक महिला सरपंच म्हणून आपण या ठिकाणी एका भदरसारख्या ग्रामपंचायतीला काम करत आहात आणि त्याचीच उल्लेखनीय कामगिरी म्हणून लोकमतने आज तुमची या ठिकाणी निवड केलेली आहे। आज कसं वाटतं तुम्हाला पुरस्कार घेताना कसं वाटतंय? आज असं खूप अभिमान वाटतं आम्हाला का आम्ही कुठंतरी डोळ्यात तेल घालून हे कामं केले म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी आहे। धन्यवाद। हा पुरस्कार घेऊन आणि आमच्या ग्रामीण भागात मी 15 वर्षापासून समाजसेवा करते आणि आमचा ग्रामीण भाग एकदम असा कोणत्या विकासाच्या बाबतीत सगळ्यात मागे असणारा असा आमचा हा भाग आहे। तर तिथं खूप लोकांना समजून घ्यावं लागतं। नाही एवढं आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो, खेड्यामध्ये काम करतो, त्यांची अशी करडी नजर असेल तर अशी कौतुकाची थाप जर आम्हाला मिळत असेल तर आणखीन आम्हाला कामाला हुरूप येतो। खूप समाधानी आहे मी आज। आणि जे काही काम करत असतो, कष्ट करत असतो की जे आमचं डिपार्टमेंटमध्ये जे नेमून दिलेलं काम आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काम करत असतो, त्या कामाची नोंद लोकमतने घेतली आणि आज मला सन्मानित केलं, त्याबद्दल मला खूप खूप आनंद होत आहे। प्रतिनिधी अनिल पवार, कळवण, नाशिक, NTV न्यूज मराठी।